ती झोपली आहे का? हो शोभा झोपली. का हो काही काम होतं? काय नाही रे, मागच्या वेळेला ना माझ्या मैत्रिणीला लोणच्याची बरणी दिली होती. तिच्या घरच्या लोकांना लोणचं खूप आवडतं म्हणून त्यांनी आता परत एक ऑर्डर दिली. पण आता ही झोपली, काय करू काय माहितीये का? घरच्यासारखं आहे रे, घरची ऑर्डर असल्यासारखं आहे. आता मैत्रीण नाही कसं म्हणू. खरं नाही काय, पण शोभाची तब्येत नाहीये ना बरी, काय करणार? तेच ना, जाऊ दे मीच करते आता. जाऊ नाही सासूबाई थांबा ना, मी करतो पाहिजे तर. नको रे बाबा, मी करते. अहो मी आता करते म्हटलं ना. बर जा तेवढी मला बरणी दे बस. बरणी? हा ते हा बरणी. आता मी दोन करते. काय नको काय नको. काय मी कुठं काहीच नाही मग. वहिनी आता तू पटकन आत जा, म्हणजे मी बरणी झाकून टाकते. हा आणि लगेच नेऊन मोहन्याच्या दारात नेऊन ठेवते, म्हणजे तो बरणी उघडेल. पण तो बरणी का उघडेल? अगं त्यांनी मला ही बरणी दिली होती की नाही, मग आता त्याच्या दारात नेऊन ती ठेवली की ही कुणाची, इकडे कशी काय आली, हा सगळा विचार तो करेल आणि बरणीचं तोंड उघडेल. आणि मोहननी बरणी उघडलीच नाही तर? हा ते माझ्या लक्षातच आलं नाही. एक काम करते, त्या बरणीवरती ना मोहन्याचं नाव देऊन ठेवते. हा म्हणजे तोच उघडेल. आणि मोहनच्या आधी दुसऱ्याच कोणी बरणी बघितली तर? तू असा का विचार करते का? तुला बरणी द्यायची की नाही तेवढं सांग मला. नाही तसं नाही, पण नाही बिन नाही. आता तू पटकन बरणीत जा. वाटलं तर मी एक काम करते, बरणीवर मोहन्याचं नाव लिहित नाही, त्याच्या हातात नेऊन देते बरणी, मग तर झालं. चालेल. लीलावती, एक महत्वाची गोष्ट तुला सांगायचीच राहिली. काय? नीट लक्षात ठेवा, मी एकदा बरणीत गेले ना तर माझी जादू चालणार नाही. एकदा काय मी आत गेले ना तर मला काही करता येणार नाही. ठीक आहे बाई, पण एकदा तू बरणीतून बाहेर आलीस की नाही, तुला जे करायचं ते कर, पण आता जा ना. हा अगं थांब. मोहिनी, तू बरणीतून बाहेर आल्यानंतर मी सांगितलेलंच काम करणार ना? तू बघत मी काय करते ते. पण मला बरणीतून लवकर बाहेर काढा, मला आतमध्ये कंटाळा येतो. हा अगं थांब. आता काय झालं? अगं तू जातेस खरी, मी का उपाशी राहू काय? आणि तू येईपर्यंत माझ्या खाण्यापिण्याचं काय? मोहिनी, ए मोहिनी, तू कुठे गायब झाली? अगं मी इथे आत आहे. अगं इकडे कुठे? अगं इथे आतमध्ये. आत? आता मी पण आतच आहे ना. आत कुठे आहेस तू? लीलावती, मी आत बरणीत आहे. बरणीत गेलीस पण? मोहिनी, एवढीशी पिटुकली
तुला छान वाटत असेल नाही? नाही ग. पण तुला असा आत बघून ना मला खूप मजा येते. आता बरणी बंद कर. करते करते करते. हा. अक्का लीलावती. डोळे फुटले तुझे, बघून जाता येत नाही? सॉरी सॉरी मावशी. ओ मावशी मावशी, काय? ही लोणच्याची बरणी आहे ना? हो. मावशी मला ना तुम्हाला एक काहीतरी महत्वाचं विचारायचं आहे. काय विचारायचं लवकर विचार. मावशी तुम्ही ह्या तुमच्या लोणच्याचं डिस्ट्रीब्युशन मला द्या ना, मी विकीन. अहो तिप्पट प्रॉफिट मिळवून देईन तुम्हाला. काय गरज नाहीये. ओ मावशी, अहो असं काय करता? बघा ना आता या वयात तुम्ही कुठे घरोघरी जाऊन लोणचं विकणार ना, शिवाय कसं दिसेल ते. त्यापेक्षा मला द्या, किंवा आपण पार्टनरशिप मध्ये बिझनेस करूया ना. सम्या, तुझ्या बरोबर पार्टनरशिप करण्यात ना मला काही रस नाही. कोणता दुसरा बघ आणि उगाच वेळ खाऊ नकोस माझा. मला भरपूर काम आहेत. जा बाजूला. मोहन यावेळेस तूच उघड बरणी प्लीज. शोभा झोपले तोपर्यंत आपलं काम उरकून घेऊया. ही मास्टर द्या. हो. कसली बरणी दिलीस तू मला? मी बरणी दे म्हटलं लगेच माझ्या हातात दिली. जरा साफ करून द्यायची नाहीस का? नुसती धूळ भरली याच्यात. तर त्याला साफ करून दे लवकर. आता आवर लवकर. चल. थांबा. अरे आवर ना लवकर. हो हो हो. किती वेळ काढतोस तू? अरे बरणी दुकान हात धुतले जातील तुझे. चल ये. झालं. मोन्या, हो. चहा कर. अच्छा देतो ना चहा. आई, तू कधी आली? मी आहे आताच आले का? शोभा चहा. काय लपवतेस? काय नाही ग, काय नाही ते. काय लपवतेस बघू मला. मला दाखव काय. बरणी परत बरणी माझ्या घरी आणलीस. घरी जा, तुझ्या घरी जा. अगं म्हणजे शोभे, आई मला काही ऐकायचं नाहीये. त्या बरणीमुळे ना खूप तमाशा झालाय. त्या बरणीमुळे ना तुमच्या दोघांचं डोकं फिरलंय. त्या बरणीच्या नादापायी ना तू पण ना मोहण्यासारखी एकटी वेड्यासारखी बडबडतेस. मला ही बरणी नको, तू तुझ्या घरी घेऊन जा. अगं माझ्या मैत्रिणीसाठी एक लोणच्याची बरणी देऊ शकत नाहीस का तू? नाही देणार, कारण तुझी मैत्रिणी ना लोणचं घेतात पण पैसे देत नाही. नेहमी रडारड करतात. मी त्यांच्यासाठी लोणचं तयार करणार नाही. तू तुझ्या घरी जा. ठीक आहे, माझं मी तयार करते लोणचं. मोन्या, मला बरणी धुवून दे. आलो. मोन्या बरणी धुणार नाही. मी काय त्याला लोणचं घालायला सांगत नाहीये, फक्त बरणी धुवून द्यायला सांगते. मोन्या दर रे. आई, तो बरणी आणि लोणचं काहीही काम मोन्या करणार नाही. मी धुवून देते. थांब. तू नको म्हणून सांगितलं ना.
मोन्या दात मला बरणी धुवून दे. तुला किती वेळा सांगितलं मोन्या बरणी धुणार नाही जे इकडं. असं काय करते? शोभा अगं तुला बरं नाही मी धुतो ना बरणी तुला कशाला उगाच त्रास. हा अगदी बरोबर. जा तू आराम कर जा. मला मोन्या बरणी धुवून दे. अरे मला बरणी धुवून दे. मोन्या तू आईचं काहीही काम करणार नाहीस, बरणी धुणार नाहीस. अगं पण शोभा सासूबाईने कोणाला तरी शब्द दिला असेल आपण नको का काहीतरी करायला. बघ बघ त्याला कळतं तुला कळत नाही. अरे मोन्या बरणी धु. तुला सांगितलं ना मोन्या बरणी धुणार नाही. तू नको धुवायची. दे इथे. तू नको इथे दे. नको म्हणते ना. दे म्हटलं ना. दे इकडे. मोन्या मी जाते खाली. तुला जरा जरी लाज असेल ना तर खाली ये आणि मला मदत कर. हं? थांब. काय चाललंय तुझं? कुठे काय? तुला मोहनचा एवढा पुळका काय येतोय ग? हा नक्कीच काहीतरी गडबड आहे. शोभे कसली गडबड नाही. मी एकटी आहे. एवढं सगळं काम माझ्या हातून होतं का? हा म्हणून त्याला मदतीला बोलवते मी. कळलं? बरणी इथे दे. कशाला? बरणी इथे दे मला बघू दे. काय बघायचं ते लांबून बघ. बरणी इथे दे मला बघू दे. अगं शोभा नको म्हणते ना. बरणी दे म्हटलं ना. ऐ, शोभा बरणी दे. शोभा अगं, शोभे. शोभा अक्का लीलावती तुझं काय चालू आहे? हळू जरा हळू ना. आई मी बरणी दे. नाही शोभा शोभा ये शोभा इकडे. शोभा बस शोभा बस. अगं तुला बरं नाहीये ना कशाला स्वतःला त्रास करून घेते शोभा. बस बस. अरे बोलत काय बसतोयस? जा पाणी आण जा. हो आणतो पाणी. शोभे शोभे शोभा शोभा तुझे पाणी घे, पाणी पाणी पाणी. आई हो ग ती बरणी घरात आली आणि मला चक्कर आली. ती बरणी नको माझ्या घरात. तू घेऊन जा. नाही थांब मी फोडूनच टाकते. नको नको तू 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 बैस. तू बैस. हा मी नेते. हो शोभा शोभा तिच्या मैत्रिणीसाठी मी नाही लोणचं करणार. ही शोभा पण ना कधी किती राग येईल असं वागत असते. सगळी माती करून टाकली. हे मागच्या वेळेला पण झालं होतं. आता घाबरत नाही मी. लीलावती तू का बरणी उघडली? अगं शोभाने मोन्याला बरणीला हातच लावायला दिला नाही. बाहेर घेऊन जा नाही तर फोडून टाकीन म्हणाली. तिला बरणी घरात काय नजरेसमोर सुद्धा नको आहे. आता काय करायचं? मोहिनी हा बरणीचा डाव फसतोय बाई. आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागणार. लीलावती मी शोभाला थोड्या वेळासाठी गायब करू का? तिला नाही का कुठल्या तरी शॉपिंग मॉल मध्ये पाठवून देते. तिथे फिरत बसेल ती. नको नको असं काही करायचं नाही. मग काय करायचं? शोभा काय घर सोडून जाणार नाही आणि जोपर्यंत ती जात नाही तोपर्यंत आपल्याला काय करता येणार नाही. मोहिनी तुला अडकायला बरणीच लागते का? म्हणजे दुसरं काही चालत नाही का तुला? म्हणजे बघ चहाचा साखरेचा डबा वगैरे असं काही चालणार नाही का तुला? या बरणीने वात आणलाय. चालेल ना. मोहनकडे जाण्यासाठी मी कशातही अडकायला तयार आहे. हं? हं. हं. मोहिनी तू थांब. मी शोभाच्या घरात जाते आणि एखादा रिकामा डबा मिळतो काय बघते. हा म्हणजे एकदा तू त्याच्यात अडकलीस की नाही मग काही प्रॉब्लेम नाही. मी पण येते तुझ्या बरोबर. बरं चल. शोभे एकटीच आहे. मोन्या कुठे गेला ग?
हल्ली तुला मोहण्याची जास्तच काळजी वाटायला लागली. नाही म्हणजे तू आजारी आहेस ना आणि तुला एकटीला टाकून कुठे गेला म्हणून विचारलं ग. अगं औषध आणि सामान आणायला गेलाय. तू का परत आलीस? काय काम आहे? काय नाही तस तुला बघायला आले. तू आजारी आहेस ना. भांड कसं पडलं? अगं, ते मला वाटतं उंदीर वगैरे असेल. तू झोप हा? मी बघते हा. तू झोप. राहू ना काय पाडापाडी करते. ये इकडे. आई काय खायला हवंय का? काय नकोय ग. हा. अगं ह्यातून मी सहज दिसेल. दुसरं काहीतरी बघ. आई काय शोधतेस? मी देऊ का तुला? काय नकोय. हे खूप छोटा आहे. आई मला सांग तरी तुला काय हवंय? काय बघतेस? काय नाही ग. म्हटलं तू आजारी आहेस. मोन्या साफसफाई नीट करतो की नाही म्हणून बघत होते. हा कोणी तर लक्ष ठेवायला पाहिजे ना. तू झोप. आईच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी चालू आहे. नाही. ठीक आहे. तुम्ही सांगितलं होतं ना पावडर आणि फेस वॉश. 140 रुपये झालेत त्याचे. हा थँक्यू. अरे मोहन, अरे तुझ्या सासूबाईला समजाव ना यार. एवढी चांगली ऑफर दिली मी त्यांना पण त्या नाही म्हणाल्या. हो का? कसली ऑफर दिली? अरे मी त्यांना म्हणालो आपण पार्टनरशिप मध्ये लोणच्याचा बिझनेस करूया. त्यांनी लोणचं बनवायचं मी विकत जाईन. म्हणजे कसं दोघांनाही फायदा है ना. अरे पण त्या चक्क तोंडावर नकार देऊन निघून गेलाय. तूच समजाव आता त्यांना. मी कसं समजावणार त्यांना? कसं समजाव म्हणजे अरे त्यांना सांग माझ्याबरोबर बिझनेस करायला. पण आता तुला तर माहिती आहे म्हणजे मी असं सहजासहजी कोणाला पार्टनर बनवत नाही. अरे एवढा चांगला चान्स देतोय त्यांना. पण मी कसं सांगू त्यांना? अरे बस काय यार मोहन, मित्रासाठी एवढं नाही करू शकत तू. अरे पण समीर ए आता हे बघ नाही म्हणू नको. अरे मी सगळे कस्टमर सांभाळीन ना. त्यांना फक्त लोणचं बनवायचंय. वाटल्यास सामान पण मी स्वतः जाऊन घेऊन येईन. ठीक आहे. मी सासूबाईंना एकदा विचारून बघतो. कधी? काय समीर मी आता जरा घाईत आहे, वर जातो. शोभाला बरं नाहीये. हा मी जरा. अरे मोहन काळजी करू नकोस, मावशी आहेत वर. हो का? हा सासूबाई शोभाची काळजी घेत आहे. बरं आहे मग मी सासूबाईंची जरा कामं करतो. हा मी समीर नंतर बोलतो तुझ्याशी. हा? बरोबर. अरे पण ते पार्टनरशिपचा विचार हा त्यांना. हो हो. हा.
या बरणीत असते ना तर आपलं काम झालं असतं.